टाळाटाळ करतात। यांच्याकडे हे 50 लोकांची माहिती जर संघटित नसेल तर मग ही 50 पदे कुठल्या पदा आधारावर त्या ठिकाणी त्यांनी अधिसंख्य केलेत। अधिसंख्य जर झाले असतील तर एक तर झाले जे काय पद आदिवासींचे आहेत मूळ आदिवासींचे ती पद केव्हा या ठिकाणी भरणार आहेत अध्यक्ष महोदय, या संबंधाने या सभागृहाला माहिती दिली पाहिजे। भरले असेल तर हे 50 जे अधिकारी आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचे पद आहेत अध्यक्ष महोदय, अवर सचिव 4, कक्षा अधिकारी 5, सहाय्यक कक्षा अधिकारी 21, टंकलेखक 17, उच्चश्रेणी टंकलेखक 2, लघु टंकलेखक 1 असे एकूण 50 आणि ते मंत्रालयामध्ये ही कर्मचारी मूळ आदिवासींच्या संदर्भामध्ये गैर आदिवासींची भरती केली। अध्यक्ष महोदय, अतिशय गंभीर अशा पद्धतीचा विषय आहे आणि मग ही जर भरती झालीच असेल अधिसंख्य करून तर भरलेल्या लोकांची जी कर्मचाऱ्यांची यादी आहे ती सभागृहाच्या पटलावर त्या ठिकाणी ठेवण्यात येईल का, असे माझे 2 प्रश्न आहेत। माननीय अध्यक्ष महोदय, ही वस्तुस्थिती आहे की साधारणपणे आपल्याकडे मागच्या काळात 2005 पूर्वी जेव्हा आपण भरती करायचो त्यावेळी भरतीनंतर आपण व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट मागायचो आणि मग अनेक वर्षापर्यंत ते व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पेंडिंग असायचं। त्यानंतर ते व्हॅलिडिटी रद्द व्हायची, कास्ट सर्टिफिकेट रद्द व्हायचं आणि असे लोक अनेक वर्षापर्यंत कार्यरत असायचे। या संदर्भात वेगवेगळ्या वेळेस केसेस झाल्या। मुळात हा प्रश्न हा साधारणपणे 95 आणि 2005 या कालावधीतला प्रश्न आहे, कारण 2004 साली आपण कायदा केल्यानंतर 2005 पासून व्हॅलिडिटी मिळाल्याशिवाय आपण कोणालाही नोकरीमध्ये घेत नाही। पण जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये हा मुद्दा गेला तेव्हा 95 पूर्वीच्या लोकांना सुप्रीम कोर्टाने पूर्णपणे त्या ठिकाणी संरक्षण दिलं आणि त्यामुळे त्यांचा प्रश्न तो निकाली निघाला। पण 95 नंतरच्यांना मात्र त्या ठिकाणी कुठलंही संरक्षण द्यायला नकार दिला आणि त्यामुळे 95 ते 2005 या कालावधीत जे लोक या ठिकाणी नोकरीला लागले आणि ज्यांचं जात वैधता प्रमाणपत्र हे त्या ठिकाणी अवैध ठरलं त्यांना नोकरीतनं काढून टाकण्याच्या संदर्भातला विषय आला। या संदर्भात आपल्या सभागृहाने आणि शासनाने देखील एक मधला मार्ग काढला, एक कारण यापैकी बऱ्याच लोकांनी 20-20 वर्ष नोकऱ्या केल्या होत्या आणि म्हणून त्यांची नोकरी समाप्त केली आणि त्यांना अधिसंख्य पदावर आपण वर्ग केलं आणि ते जोपर्यंत त्या ठिकाणी रिटायर होत नाही तोपर्यंत अधिसंख्य पदावर ते काम करतील, त्यांना बढती मिळू शकणार नाही। अशा प्रकारे हा निर्णय घेण्यात आला आणि आपण असाही निर्णय घेतला की ही जी पदं रिकामी झाली आहेत, जी समजा शेड्यूल ट्राईबची बिंदू नामावली आहे, यात मॅक्सिमम शेड्यूल ट्राईबच आहेत, शेड्यूल ट्राईबची जी बिंदू नामावली आहे त्या बिंदू नामावलीनुसार याची भरती आपण सुरू करायची असा आपण निर्णय घेतला। या संदर्भात आपण जर बघितलं तर एकूण या ठिकाणी 6680 असे आपले कर्मचारी अधिसंख्य पदावर गेले। या 6860 पैकी आतापर्यंत 1343 पदं ही भरण्यात आलेली आहेत। उर्वरित पदांच्या संदर्भात भरतीची प्रक्रिया ही वेगवेगळ्या टप्प्यांवर आहे। मंत्रालयाच्या संदर्भात हे जे 5 सांगितलेले ते थेट भरतीचे जे आहेत ते 5 त्या ठिकाणी थेट भरतीचे भरलेले आहेत। उर्वरित काही प्रमोशननी ज्या ठिकाणी येतात ते बिंदू नामावलीच्या संदर्भात काम करण्यात आलेलं आहे आणि काही थेट भरतीचे जे आता प्रलंबित आहेत त्याची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। मी या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की हे जेवढे पदं रिक्त आहेत, म्हणजे आता 1343 आहेत आणि काही अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहेत, तरी देखील माझा अंदाज असा आहे की एक 3-3.5 हजार पदं अशी असतील की ज्याच्यावर अद्यापही भरती झालेली नाही। मी एक्झॅक्ट आकडा माझ्याकडे आता तो नाही, पण मी या सभागृहाला आश्वस्त करतो की आता जी आपली भरती प्रक्रिया सुरू होणार आहे या भरती प्रक्रियेमध्ये ही सगळी पदं जी शेड्यूल ट्राईबची आहेत ती शेड्यूल ट्राईबच्या बिंदू नामावलीची ही सगळी पदं या ठिकाणी भरण्यात येतील।